सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम दिसत आहे। सध्या सर्वत्र सर्वांच्या घरी गोडधोड दिसत आहे। लहानापासून मोठे जण फटाकड्या उडवण्यामध्ये व्यस्त दिसत आहेत। पण सांगली आणि परिसरातील काही कामगार हे आजही असे आहेत की स्वतःच्या कुटुंबासह कामगार मंत्र्यांच्या बंगल्याच्या बाहेर आम्हाला भाऊबीज काहीतरी द्या, आमची हक्काची भाऊबीज आम्हाला द्या म्हणून इथं आलेले आहेत। ह्या बहिणी आहेत की ज्या भावाकडे अपेक्षेने आलेली आहेत। आज भाऊबीज आहे, भावाला ओवाळून भावाकडून भाऊबीज घेणाऱ्या ह्या सगळ्या बहिणी, ह्या बहिणी ह्यासाठी आलेल्या आहेत की आमच्या नवऱ्यांना कामं द्या, ज्या नवऱ्यांच्या जीवावरती आमचं घरदार आमचं कुटुंब चालतंय त्याच्या पोटावरती तुमच्याकडून आधार मिळू दे। ह्यातल्याच काही बहिणींशी आपण थोडी चर्चा करू। नमस्ते, आपलं नाव? मी स्नेहल प्रवीण देशमुख, जनरल मोटर युनियनचे कामगार प्रवीण देशमुख यांची मी पत्नी। आत्ता जे तुम्ही इथं आलेला आहात भाऊबीजच्या निमित्तानं, हे कुठं आलेला आहात हे जरा सांगा। सांगली 100 फुटी रोड सुरेश खाडे कामगार मंत्री यांच्याकडे आम्ही आमची मागणी घेऊन आलेलो आहे। तुमची मागणी काय आहे? आम्हाला आमच्या कंपनीमध्ये म्हणजे हुंडाईमध्ये, जनरल मोटर्स जी कंपनी आहे ती हुंडाईमध्ये हस्तांतरित झालेली आहे, तिथे आमच्या 1000+ कामगारांना काम द्या। आमचा जो न्याय आहे, आमच्या हक्काचं जे काही काम आहे ते फक्त आम्हाला द्या, एवढीच मागणी आम्ही घेऊन इथपर्यंत आलेलो आहोत। आत्ता जे तुम्ही आलेला आहात ते सगळेजण म्हणजे आर्थिक विवंचनेत किती दिवसापासून आहात? गेले 3 वर्ष झालं मॅडम आमची कंपनी बंद आहे। गेले 3 वर्षापासून आमचे सगळे कामगार आहेत, त्यांना कुणाला काम नाही आहे। काम नाही आहे म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे, मुलांच्या अगदी शाळा असतील किंवा घरची जी काही परिस्थिती आहे, फ्लॅटचे हप्ते थटलेले आहेत, मुलांच्या शाळेमध्ये फी भरायलाही पैसे नाही आहेत। काही कामगार आहेत ते स्विगीमध्ये काम करत आहेत, काही ड्रायव्हिंग करत आहेत, ड्रायव्हिंग करताना काहींचा मृत्यू देखील झालेला आहे। त्यासाठी कोण जबाबदार असणार आहे? फक्त साहेब आम्हाला आमच्या हक्काचं आमच्या न्यायाचं काम द्या। जर समजा आज तुम्हाला इथून न्याय नाही मिळाला तर तुम्ही ह्याच्या पुढची काही भूमिका घेणार? असं नाही की काम नाही मिळणार आहे, आम्हाला इतका अपेक्षा आहे त्यांच्याकडे भाऊबीजेनिमित्त की ते आम्हाला न्याय मिळवून देतील, काम मिळवून देतील। आज ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे, त्यांच्याकडे काहीतरी गट्स असतील, त्यांच्यामध्ये काहीतरी गुण असतील, त्यामुळेच त्यांना पालकमंत्री ह्या पदावरती ठेवलेलं आहे। त्यांनी फक्त आमचे पालक म्हणून आमची सगळ्यांची एवढी एकच मागणी आहे की आम्हाला त्यांनी आमच्या हक्काचं काम मिळवून द्यावं आणि आमचं जे काही पालकत्व आहे ते त्यांनी स्वीकारलेलंच आहे ऑलरेडी, तर आम्हाला योग्यरित्या त्यांनी न्याय मिळवून द्यावा। ह्या आपल्या एक बहिणी आहेत की ज्या बहिणींना भावानी ओवाळणी म्हणून फक्त त्यांच्या पतीला नोकरी द्यावी ह्या साध्या अपेक्षेमध्ये असणाऱ्या आहेत। आता जर आपण बघितलं तर इथं आलेल्या महिलांच्या बरोबरच त्यांची छोटी मुलंही आलेली आहेत। तर भाऊबीजेच्या निमित्त ह्या छोट्या मुलांच्याकडून मामानी ओवाळणी म्हणून आमच्या पप्पांना नोकरी द्यावी अशी अपेक्षा ही छोटी मुलं करत आहेत। सेक्रेटरी कामगार संघटनेचा गेली 14 वर्ष झाले जनरल मोटर्स तळेगाव MIDC मध्ये 1000 कामगार काम करत होते। 2020ला कंपनीनं प्रोडक्शन थांबून पहिला क्लोजरचा अर्ज टाकला होता। त्यावेळी कामगार आपल्या महाविकास आघाडीचे कामगार मंत्री वळसे पाटील साहेब होते। वळसे पाटील साहेबांनी तो नाकारून, कंपनीचा अर्ज नाकारून कामगारांच्या बाजूनं निर्णय दिला होता, कामगारांना एक पाठबळ दिलं होतं। त्यानंतर कंपनीला लोकांना काढून टाकायचं होतं, प्रेशराईज करायचं होतं, व्हीआर स्कीम अंमलात आणली होती। व्हीआर स्कीम लोक घेत नाहीत म्हणून त्यांनी लोकांना बेकायदेशीर काढून टाकलं। जुलै 2021मध्ये लोकांना बेकायदेशीर काढून टाकलं 1000 लोकांना। त्यानंतर आम्ही याचिका दाखल केली इंडस्ट्री कोर्टामध्ये। इंडस्ट्री कोर्टाने 5 जानेवारी 2022 रोजी ऑर्डर केली, हे जे रिट्रीटमेंट केलेलं बेकायदेशीर हे बेकायदेशीर आहे आणि सर्व लोकांना 7 एप्रिल 2022 पासून 50% पगार देण्यात यावे। त्या ऑर्डरला कंपनीनं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं। त्या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा कामगारांच्या बाजूने ते आदेश कायमस्वरूपी ठेवून सर्व लोकांना जोपर्यंत ही केस 100% निकाली लागत नाही तोपर्यंत 50% पगार देण्यात यावी, ती सुद्धा कंपनी पाळत नाही। कंपनी ही पाळत नाही म्हणून आत्ताच्या भाजपमधील असणाऱ्या कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे साहेबांनी यातून वाचण्यासाठी ब्लॅक डेटेड क्लोजर देऊन कंपनीला एक दिलासा दिलेला आहे। एका दिवसामध्ये आम्हाला सह्याद्री अतिथीगृहावरती बोलवून
जुलै 2023 रोजी आणि 3 वाजता मीटिंग झाली. 5 वाजता साहेबांनी ऑर्डर केली की हे क्लोजरला परमिशन दिली कंपनीला, जनरल मोटर. त्या क्लोजरला पण आम्ही हायकोर्टामध्ये चॅलेंज केलेलं आहे आणि जे इंडस्ट्री कोर्टाने क्लोजर केलेलं आहे त्यासुद्धा याला हायकोर्टात चॅलेंज केलेलं आहे. ते ऑर्डर दोन्ही टिकणार नाही ते आम्हाला आजसुद्धा माहिती आहे. पण त्यानंतर आम्ही मिटिंग पण झालेलं आहे. राज्य सरकारने नुसतं आम्हाला हे दिलेलं आहे, कधी तोंडी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पण मी कामगार मंत्री साहेबांना हे सांगू शकतो की तुम्ही आज राज्याचे कामगार मंत्री आहात, तुमच्याकडे पूर्णपणे डाटा नसेल तर तुम्ही एकंदर वक्तव्य करणं चुकीचं आहे. आजसुद्धा आमच्या महिला भगिनी तिथं ओवाळण्यासाठी गेले असताना त्यांनी सांगितलं आम्हाला ऑर्डर्स मिळाले नाही. आम्ही त्यांना विचारू न्यायालय कोर्टाची ऑर्डर आहे की लोकांना 50% पगार देण्यात यावेत. आम्ही अधिवेशन चालू असताना संघटनेच्या वतीनं आम्ही ती ऑर्डर 10 वेळा त्यांना मंत्रालय विभागामध्ये पण दिलेलं आहे. मॅडम विनिता सिंगल मॅडमला पण दिलेलं आहे आणि साहेबांना सुद्धा दिलेलं आहे. पण साहेबांनी त्याच्यामध्ये आज ताकद विचार केला नाही. साहेबांनी आमच्या कामगार जे त्यांच्या मतदारसंघातील कामगार वर्ग त्यांना भेटतोय त्यांना साहेब सांगतात की 70% लोकांनी व्हीआर स्कीम घेतलेली आहे. ही चुकीची माहिती आहे. साहेब आपल्या मतदारसंघातील लोकांना फसवते. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण की आजसुद्धा 900 ते 1000 लोक तिथं उपोषणाला चालू आहे. आजचा 45 दिवस उपोषणाचा आहे. आमच्या पुढच्या देशाच्या आंदोलनाच्या होत्या, ज्या मोर्चा न्यायचा होता, आमरण उपोषण करायचं होतं, ते आम्ही स्थगित केलेलं आहे. आज राज्याचे आपले प्रमुख साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी ज्या मीटिंगमध्ये 17 ऑक्टोबरला सांगितलं होतं कंपनीला की तुम्ही यामध्ये वाढ करण्यात यावी स्कीममध्ये आणि वाढ करून लावावी. जर लोकांना जी पटली नाही तर आम्ही ह्युंडाई मोटर्सला बोलून घेऊ. आज तागायत राज्य सरकारने ह्युंडाई मॅनेजमेंटला आजही बोलवलेलं नाही आणि आम्ही त्यांना ही विनंती करतोय, राज्याचे कामगार मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब आणि उद्योगमंत्री साहेबांना माझी संघटनेकडून हीच कळकळीची विनंती आहे. त्यांनी जी ह्युंडाई मोटर्स, जनरल मोटर्स मॅनेजमेंट आणि आज जनरल मोटर्स युनियन यांना बोलून एकत्र मोहीम व्हावा, या लोकांना रुजू करून घेण्यात यावं. कारण की जनरल मोटर्स कंपनी आणि युनियनमध्ये 2017मध्ये वेतन करार झाला. त्या वेतन करारामध्ये असा एक क्लॉज साईन केलेला आहे. त्या क्लॉजमध्ये असं आहे की जर कंपनी जनरल मोटर्स नवीन कंपनीला विकली गेली, हस्तांतरण झालं, विलिनीकरण झालं तर सर्व कामगारांच्या सेवाशक्तीसहित कामगार ट्रान्सफर होतील, असा हा वेतन करारातला क्लॉज आहे. तो सुद्धा कंपनी आणि राज्य सरकार पाळत नाही. तर याच्यावरती लवकरात लवकर निर्णय राज्य सरकार नाही घेतला तर आमच्या आंदोलनाच्या दिशा तीव्र स्वरूपात होतील, सांगली जिल्ह्यामध्ये होतील, हा माझा इशारा आहे. सरकार आणि मंत्री कंपनीच्या बाजूने आहेत का कामगारांच्या बाजूने? कंपनीच्या बाजूने आहेत. कंपनी मंत्री आहेत. हे कामगार मंत्री नसून कंपनी मंत्री आहेत साहेब मॅडम. कारण की कामगार मंत्री असते तर तिने आज पण असा एका दिवसामध्ये क्लोजर आज पूर्ण देशामध्ये झालेला नाही मॅडम. पूर्ण देशामध्ये पहिलीच केस आहे. 1000 लोक जिथे आस्थापनेमध्ये काम करत आहेत त्यांना एका दिवसामध्ये क्लोजरसाठी परवानगी देण्यात यावी, हे आत्ताच्या कामगार मंत्र्यांनी केलेलं आहे. नवीन पाहायला पडलेलं आहे. जिथं ज्या आस्थापनेमध्ये 100-200 कामगार काम करत असतील त्यांना तर असंच उधळून लावतील. आणि हा नुसता लढा हा आमच्या जनरल मोटर कामगारांचा नसून पुणे इंडस्ट्री, रांजणगाव MIDC, चाकण MIDC, हिंजवडी MIDC आणि सातारा MIDC या सर्व कामगारांचा हा लढा आहे. आणि त्या सर्व कामगारांनी जर 27 तारखेपर्यंत जर या आमच्या कामगारांच्या वतीत जर निर्णय राज्य सरकारने नाही दिला तर सर्व इंडस्ट्रीमधले सर्व कामगार हे रस्त्यावरती येणार आहेत आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन होणार आहे. आणि ते आंदोलनाची दिशा काय असेल मी आता सध्या सांगू शकत नाही. कारण की ते सर्व आंदोलन सर्व पुणे इंडस्ट्रीमधील कामगारांनी हातामध्ये घेतलेलं आहे. असू दे, मान आहे. मला ओळख म्हणलं तर तुमचा मान आहे. म्हणून मला ओळख आम्ही मान घेणार तुमच्याकडून. आमची एकच इच्छा आहे की 3 वर्ष झाले आम्ही दिवाळी साजरी केली नाही. 3 वर्ष झाले आमच्या अंगारात दिवाळी गेलेली. काय सांगायचं तुम्हाला काय सांगायचं आहे? भावनाबद्दल सांगू नका. काय गोष्टी ह्यासाठी मी पण खूप प्रयत्न केले. नाही ऐका तुम्ही सिस्टममध्ये बोलायला तर सिस्टममध्ये झाला. माझ्याबरोबर मिटिंग झाल्या 2. उदय सामंतच्या उद्योगाबरोबर मैत्री झाली. त्यात जमलं नाही म्हणून आम्हाला दोघांना घेऊन तुम्ही मुख्यमंत्र्यावर होता आहे माझा पुरा झाली. तू होतास त्या मिटिंग 12 सप्टेंबर मिटिंग झाली. त्याची मिटिंग झाली. त्याची उदय सावंत तिथे मी होतो, मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? काय आश्वासन दिलं आपल्याला? मुख्यमंत्र्यांना आश्वासन देऊन पण त्यावेळी हो म्हणून टिकून जाईल तर बाकी गोष्टी अशा खाली करणार तर चुकीचं. पण मी आश्वासन दिलंच, पण माझं आता मी मंत्री आहे. पण मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं तुम्हाला की कंपनी उद्या आपण कामाला लोक घेऊया असं आश्वासन दिलं त्याविषयी तुम्हाला? साहेब आश्वासन तर ऐका तुम्ही ऐका त्यावेळी आश्वासन दिलं. आता मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिल्यानंतर आणखी पाहिजे साहेब नुसतं 3 वर्षाचे लोक आश्वासन ऐकत आहेत. आम्हाला मिटिंग झाली साहेब 12 सप्टेंबरला. साहेब एक विनंती आहे, 12 सप्टेंबरला आपली मिटिंग झाली. तो कमी मीटिंग करून आम्हाला सांगून घेणार होता. लेखी आश्वासन कोण देणार नाहीये. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं
मुख्यमंत्र्यांचा मान सन्मान आणि रिस्पेक्ट ठेवायला आहे ना, रिस्पेक्ट आहे विनंती आहे. तेवढंच करा. पुढचे जे आमचे आमचे मी त्या आणि मी हे पण सांगितलं होतं ज्या वेळेला नाही हे एक माझं ज्या वेळेला ही कंपनी जेव्हा चालू होईल त्यावेळेला मी स्वतः कंपनी देतो म्हणलं होतं. हे मीटिंग माझी शब्द आहे. तुमचा मी- साहेबांचा सरकार सन्मान आहे आमचा. हो का? एक कंपनी झाली 3 वर्ष बंद झाली. नाही सर, अजून बंद झालेलं नाही, अजून प्रोसेस मध्ये झाली. साहेब झालंय, सगळं तुम्हाला माहिती आहे. बंद- सर मला 1-2 मिनिटं ऐका ना बोलू तू. द्या. सर मला 2 मला मिनिटं माहिती आहे बोलू सगळं द्या. तुम्ही तरी बंद तुम्ही बोलला सर माझं 2 कंपनी मिनिटं बंद झाली ती नाही झालं. नाही सर, प्रोडक्शन मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी चालू आहे साहेब. मग आमच्या इथे तुम्हाला चांगलं माहिती आहे. मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी चालू आहे. 250 लोक काम करत आहात मध्ये मला सांगतो कंपनी बंद भेटत साहेब. तुमच्या आम्हाला एवढीच विनंती आहे, येणारी विंडोमध्ये आमचे रोजगार सामावून घ्या. तुमच्या हातामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये 150 लोक काम करतात. आज 3 वर्षाला दिवाळी झाली. मला बोलतो ना मी तुम्हाला पहिल्या मीटिंगमध्ये आश्वासन दिलं, दुसऱ्या पण दिलं, मुख्यमंत्र्यांना तेच आश्वासन दिलं. मी हे पण सांगितलं ज्यावेळी हुंडा येईल ना त्यावेळी मी कंपनी देतो. साहेब तुम्ही याल आमच्यासोबत कंपनीत, पण आमच्या नवऱ्यांचे काम आम्हाला वाचवून द्या. हुंडाई कंपनीने तर घेतलेलं आहे. फक्त आमची एकच अपेक्षा आहे की कामगारांसहित आम्हाला तिथपर्यंत पोहोचू द्या. कामगारांसहित नाही घेऊन आम्ही द्या. मी त्यांना हे पण तुम्ही म्हणलं मला कंपनी चालू करा, आमचं काही दुमत नाही. पण चालू तर कामगार- करू द्या ना. अरे कामगाराचा मारण व्हायला मग आवडेल ना. कामगार घेतले आम्ही तर त्याचं स्वागत चालू करू, सर. करा. बरोबर ना? आम्ही हसतमुखानं स्वागत करेल. हो पण ना. कामगारांना घ्या त्याशिवाय कंपनी नाही चालू होणार आहे. नाही आणि कंपनी असं तरी नाहीये की एक्सपिरियन्स वाढले सगळे 13 वर्ष मी तुम्हाला हे पण म्हटलं service त्याचे झालेली ते आहे. क्लास 3 क्लास 4 ते बाहेरून आणणार आहेत. आपले लोक आणणार आहेत. तर आपले लोक क्लास 3 क्लास 4 आपले लोक आणि कधीही आमचे ऐका कामगार तुम्ही येतील, आता त्या ऐका कंपनीला तुम्ही ऐका नक्कीच घेऊन तुम्ही जातील. ऐका तुम्ही क्लास 3 क्लास 4 आपण माणसं आपण भरणार आहोत. तिथे आपण घेणार आहोत. दुसरं स्किल वर्क जर प्रोडक्शन वेगळं असेल आणि टेक्निकल जर वेगळं असेल त्यामध्ये आपले काही लोक मॅच होत असतील त्या टेक्निकमध्ये. बाबा मशीनमध्ये आपल्या सेम आहेत, पहिली मशीन ही मशीन सेम आहे, प्रोडक्शन सेम आहे, तर आपल्या टेक्निकल माणसं पण आपण घ्यायला त्याला. आणि हे 4 महिन्याच्या अगोदर मी म्हटलं की जर कंपनी उभा राहिली तर मी कंपनीमध्ये येऊन तुम्हाला सौदा करून टाकेल तुमचा. हे मी शब्द दिले होते. त्यांची मिटिंग झाली तिथं झालं. त्यानंतर ऐका तुम्ही त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी मिटिंग टाकली. आम्ही सगळे मुख्यमंत्री मिटिंगमध्ये हजर राहिलो आम्ही. आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून आश्वासन दिलं. साहेब ते आपल्या हुंडा आली तर राज्याच्या प्रमुखांनी सांगून सुद्धा कंपनीने अजून ते स्कीम वाढ केलेलं नाही. म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सांगून सुद्धा कंपनी ऐकत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे साहेब आपली. मला आपण सांगतो आणि आज किती आज महिना झाला साहेब, 1 महिना झाला. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा ते अजून कंपनी पाळत नाही. अमेरिकन कंपनी येते त्या आपल्या राज्यातल्या कामगारांची पिळवणूक करते साहेब. काय म्हणणार तू यार वाढ नाही झाली हे नाही झाली ते नाही झाले ते तो नंतरचा भाग तुम्ही ते सांगितलं आहे. आता साहेब, फक्त भाग आहे की ह्या हुंडा येईल त्यामध्ये आपले लोक कामाला घ्यायचे. बरोबर आहे की नाही? काय याचे वाटतं साहेब? विनंती आहे, साहेब. त्याला आम्ही कटिबंध शब्द ग्रेडचा दिलाय. काही संबंध आम्ही नाही. तुम्हाला शब्द दिलाय बरोबर ना. त्या पद्धतीनं तुम्ही आता काय करायचं आम्ही शब्द दिला तुम्हाला. हुंडा येऊ द्या, आम्ही स्वतः तिथं येऊ, त्या पद्धतीने अग्रीमेंट करू. सगळे अग्रीमेंट बाकी रेग्युलर कसं तुमच्या बाजूनं आणि तुमच्या बाजूनच बांधणार आम्ही पण आम्हाला पण कंपनी आली राहिली कंपन्या जगल्या तर आपण जगू ना यार. ते तर आहे का नाही? ते पण बघायला पाहिजे आपल्याला. हा त्या गोष्टी करायला पाहिजे आपल्याला. हुंडाई मोटर्स कधी येणार आहे तुम्हाला माहित नाही, मला माहिती नाही. पण सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे जनरल मोटर्सला 50% पगार द्या. 2 वर्ष झाले ते पण फॉलो करत नाहीत जनरल मोटर्स. सुप्रीम कोर्टाने आदेश केला साहेब. सुप्रीम कोर्टाचा आदेश विषय तो रे, विषय तो सांगतो. साहेब हे सगळे आदेश आम्ही जगायचं कसं सांगा? क्लोजर केला ती परवानगी दिली त्या साहेब. दिवशी मीटिंगमध्ये त्याच्याबरोबर सगळे विषय मला वाटतं सगळे नाही झाले. सगळे विषय माहिती. आता आमच्या शेवटी मुद्द्यावर तुम्ही आला होता की शेवटी आम्हाला जी हुंडा येईल त्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांना आणि तो जवान आहे सगळे पोरं. हो सगळे त्यामुळे आता तरी स्टार्टिंग आहे साहेब स्टार्टिंग सगळ्यांची. त्यामुळे त्यांना तिथं वाव मिळाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी पाहिजे आणि माझंही पहिल्यापासून दुमत नाही त्यात आपण ते करणार आहोत. त्याची अडचण नाही साहेब पण ना. आम्ही तो तरी यायचं तिथून यायला परत आंदोलन चालू. नाही नाही तिथं आंदोलन meeting नाही. झाली की परत आंदोलन साहेब चालू. मुख्यमंत्री आता मिटिंग करायचं काय? साहेब फक्त मुख्यमंत्री आमच्या काही 2 असं मिनिटं लक्ष द्या की बाबा ताई, ताई, आपण ताई, आपल्याला ताई. 900 लोक अजूनही तुम्हाला मी लिस्ट देतो. 900 लोक 900 लोक अजून अवेलेबल गुजरात होते त्यांच्याकडे त्यामुळे दरवाजे संघटनेची नव्हते. संघटनेच नव्हते. गुजरातच्या त्यांची- एवढीने गुजरातचे तिथं कामगार इथं आणले आज आणि विषय त्यांचा फायदा कुठल्या केला. स्टेजला आहे? विषय असा स्टेजला आहे की पॅकेज घ्यायचं का नाही घ्यायचं. पॅकेज घेतल्यानंतर दुसरी कंपनी आपण इथं लॉन्च करायची का नाही करायची. दुसरी कंपनी लॉन्च आल्यानंतर आपल्या कामगारांना काम करत होती. त्या कंपनीमध्ये जवळजवळ कामगार 1578, निम प्रशिक्षणारे 250 आणि कंत्राटी कामगार 750 असे एकूण मिळून 2714 कामगार तिथं काम करत होते. त्यानंतर ही कंपनीचं प्रोडक्शन बंद झालं, कंपनी लॉस झाली आणि कंपनी लॉस झाल्यानंतर कंपनीचं प्रोडक्शन कमी होतं. मग तरी पण काही दिवस ह्या कंपनीनं ह्या कामगारांना देय द्यायचं ठरलं आणि त्यांना ते देय द्यायचं प्रगत केलं. क्लोजअप झाली ही कंपनी जवळजवळ 24 डिसेंबर 2020 साली कंपनी क्लोजअप झाली आणि क्लोज झाल्यानंतर हे लोक कोर्टात गेले. कामगार युनियन कोर्टात गेले. कोर्टात गेल्यानंतर कोर्टाचा निर्णय आला की क्लोजअप याच्या विरुद्ध निकाल लागला आणि क्लोजअप द्यायसाठी आदेश केले. ते आदेश हे केले शासनाला आणि शासनाला आदेश केल्यानंतर शासनानं त्यांना क्लोजअप दिला आणि क्लोजअप आम्ही स्वतःहून दिलं किंवा ह्याच्यासाठी आपण केलं. पण कोर्टाच्या अधीन राहून
आम्हाला हे क्लोजर द्यायला भाग पडलं. आम्ही त्यांना क्लोजर दिलं. आता क्लोजर दिल्यानंतर हुंडाई कंपनीला ही शिलाड होती. हुंडाई कंपनी घेते मोठी 7,000 कोटी रुपये घेऊन आपण तिथं प्रोडक्शन करते आणि मोठी कंपनी एक उद्योग मोठा घेतो ह्या दृष्टिकोनातून. पण ह्यामधल्या जवळजवळ कामगारांनी 978 लोकांनी 968 लोकांनी यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे. ज्यांनी जे पॅकेज डिक्लेअर केलं होतं ते पॅकेज सुंदर पॅकेज आहे. सगळ्यात जास्तीत जास्त आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त पॅकेज ह्याला दिलं गेलं आणि ते पॅकेज त्यातल्या 968 लोकांनी पण ते पॅकेज घेतलेले आहे. आता संघटनेचे लोक फक्त थांबलेले आहेत, पॅकेज घेत नाही आहेत, काय करत आहेत, त्यांना काय पाहिजे, कसं पाहिजे. पण जी कंपनी देऊ करते ते देण्यासाठी आम्ही त्याला निश्चित भाग पडतो. ह्यांची अडचण ही आहे की आम्हाला हुंडा आल्यानंतर आम्हाला कामावर घेतलं पाहिजे. माझ्या मीटिंग 2 वेळा झाल्या. उद्योगमंत्री सावंत साहेबांच्या बरोबर मीटिंग झाली. आमच्या दोघांपासून समाधान नाही झालं म्हणून मी मुख्यमंत्र्यांवर मीटिंग लावली. मुख्यमंत्र्यांवर आम्ही दोघं आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांसमोर त्यांची मीटिंग झाली. हे युनियनचे सगळे लेटर लोक आले ते सगळे त्यांच्यावर मीटिंग झाली. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की हुंडाई कंपनी येऊ द्या. हुंडाई कंपनी आल्यानंतर तिथं कामगारांना कामाला लावण्यासाठी जिम्मेदारी मी घेतो, माझा हा शब्द आहे, असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं. आश्वासन दिलं तरी देखील ह्या लोकांच्या अजून आंदोलन करणं हे करणं चालू असेल. पण एकदा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्यानंतर मी शब्द दिला होता की तुमचे क्लास 3 क्लास 4 तर घ्यायला लागतील, कारण बाकी जे स्किल्ड वर्कर आहेत त्यामध्ये आपण टेक्निकल बाब जे बघून त्यामध्ये आपले टेक्निकल काय लोक कामाला लागतात का ह्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी तो प्रयत्न करायला पाहिजे आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मी हे पण म्हणलो होतं की कंपनी चालू झाल्यानंतर मी कंपनी देतो, मॅनेजमेंटशी बसू आपण, मॅनेजमेंटशी बोलून आपण कामाला कसे लोक लागतील ह्या दृष्टिकोनात आपण प्रयत्न करू. एवढंच सगळं झालं. पॅकेज रेडी आहे. त्या कंपनीनं मला वाटतं 7 सप्टेंबर काय तर डिक्लेअर केलं की 7 सप्टेंबर तुम्ही पॅकेज घेऊन जावं. आता हे लोक गेले नसतील काय झाले, पण ती धोका निर्माण होईल की ती कंपनी जर निघून गेली तर पॅकेज कुठं शोधायचं त्यांचं. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण हे पॅकेज घ्या. तोपर्यंत कुठं तर सर्व्हिस बघा. हुंडाई ज्यावेळी येईल तर स्टेबल होईल त्यावेळेला निश्चित आपण हुंडाईबरोबर मिटिंग टाकून आमची माणसं घ्यायचा आम्ही निश्चितच त्याचा प्रयत्न करू. कारण 80% जे आर आहे गव्हर्नमेंटचा 80% लोक घ्यायलाच पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात लोक घ्यायला पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून त्या जे आरचा आधार घेऊन आपण त्यांना कामाला हे आम्ही वारंवार सांगत आलो त्यासने, आम्ही समजून सांगतो त्यासने. पण हे लोक समजत नसतील, युनियनवाले काय म्हणत असेल, कोण काय म्हणत असेल, पण ह्याला अर्थ नाही. त्यामुळं ह्यांनी सहकार्य करावं शासनाला. शासन तुमच्याबरोबर आहे, कामगार मंत्री म्हणून कामगार डिपार्टमेंट तुमच्याबरोबर आहे. त्यामुळे चिंता करायची जरूर नाही.